नवीन रूप पाहण्यासाठी सगळ्यांचे आभार. अर्थात डॉक्टर राऊत आणि नितीन शास्त्री यांनीसुद्धा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे सुशोभित करतील. आता बलकवडे सरांनी एवढी माहिती दिली, चांगली माहिती दिली आणि अजून ते देतील वरती फिरताना. पण आपण एक लक्षात घेऊया की ही इमारत आहे ती खूप मोडकळीस आली होती. मी साधारण 8 ते 9 वर्ष इथे येत असे. जेव्हा मी अमेरिकेतून यायचो तेव्हा इथे पुस्तक प्रकाशन असेल किंवा एखादं भाषण असेल तर मी येऊन बसायचो लाकडी खुर्च्यांवर. तुम्हाला आठवत असेल कदाचित त्या. आणि तेव्हा मला कायम वाटत असे की ह्या संस्थेला जी लेगसी आहे, म्हणजे जो इतिहास आहे आणि ह्या सर्व संशोधकांनी जे काम केलेलं आहे आणि जे जमवलेलं आहे आणि आत्तापर्यंत ते जे टिकून आहे. तुम्ही विचार करा की ह्यातल्या काही गोष्टी ज्या बलकवडे सरांनी आत्ता सांगितल्या फक्त त्या तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑक्शनसाठी नेल्यात तर किती पैसे मिळतील, चिकार मिळतील नाही का. पण आपला हा ठेवा आहे आणि हा जपून ठेवलेला आहे. ह्या सगळ्या लोकांनी जे काम केलं गेली 100 वर्ष आणि आत्तापर्यंत हा जो जपून ठेवलेला ठेवा आहे तो नीट राहायला पाहिजे अजून अनेक वर्ष. आणि ह्याकरता वास्तूची जरूर असते. दॅट इज द मेन थिंग. म्हणजे वास्तू ही महत्त्वाची जगभर बघितली जाते. मी जवळजवळ 38 देशामध्ये फिरलेलो आहे. आत्ताच मी आठवड्यापूर्वी मी 3 दिवस टर्कीमध्ये होतो. इस्तंबूलला 3 दिवस घालवले मी. व्हेरी इंटरेस्टिंग. तो विषय नाही आत्ता. पण हा जो माझा मनात विचार होता की ही जी वास्तू आहे ती इथल्या इथेच, कारण ह्या जागेला महत्त्व आहे. थोर लोक येऊन गेलेली आहेत इथे आणि ह्या जागेचं महत्त्व इतकं आहे की इथेच ती परत नूतनीकरण करायला पाहिजे. आय बेसिकली वॉन्ट टू से की रिस्टोरेशन हॅज टू हॅपन राईट हिअर. असं नाही की कोणी 10 एकर जागा दिली 40 किलोमीटर दूर आणि तिथे काही केलं. दॅट डझंट हॅव एनी सिग्निफिकन्स ॲज सच यू नो. सो त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो. मी बऱ्याच जणांशी बोललो. पण जेव्हा माननीय प्रदीपदादा रावत इथे प्रेसिडेंट झाले, कार्यकारिणी मंडळ थोडं बदललं. निकम सर आले, बी.डी. कुलकर्णी सर आले, बलकवडे सर आहेतच इकडे, इतिहासाचार्य मेहेंदळे पण आहेत तिकडे. ह्या सगळ्यांनी तयारी दाखवली, विच इज ग्रेट. आय वुड से की ते कोलॅबरेशन आणि कोऑपरेशन जे त्यांनी दिलं आत्तापर्यंत, त्यामुळे हा एक रेकॉर्ड टाईममध्ये, म्हणजे आम्ही 2 वर्षात पूर्ण केला हा. अजून त्यातलं 1 वर्ष आणखीन लागलं ते म्हणजे पुरातत्व विभागाकडनं निर्णयाळ परमिशन्स घेण्यासाठी. कारण ही 120 वर्ष 113 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, त्यांच्याकडे होती. त्यांनी काही करावं नाही करावं असं वगैरे वगैरे वगैरे. दॅट इज लॉट ऑफ पॉलिटिक्स. पण वी टूक केअर ऑफ दॅट. आणि त्यानंतर आमचा उद्देश असा होता, आर्किटेक्ट आणि माझी इन्व्हॉल्वमेंट किंवा माझ्या बोर्ड मेंबर्सची इन्व्हॉल्वमेंट, की जेवढं जुनं आहे ते आपण ठेवूया. म्हणजे त्या तुम्ही गॅलरी बघितली त्यातलं लाकूड हे जुनं आहे अजून सगळं. हे खांब सगळे जुनं आहेत. सगळ्या खिडक्या सगळ्यांचे ऑइल पेंट काढलेले आहेत आणि ते परत रिस्टोअर करून लावलेलं आहे. अनेक गोष्टी आम्ही रिस्टोअर केल्या आणि अनेक गोष्टी क्लीन केल्या. उदाहरणार्थ बलकवडे सरांनी हे जे 8 कोनडे सांगितले, तिथे कपाटासारखं होतं काहीतरी आणि आत काय होतं ते कोणाला जास्त माहितीच नव्हतं. त्याचप्रमाणे वरती पण हे सगळी कपाटं होती आणि तिथे आत काय होतं ते एक्झॅक्टली युजेबल नव्हतं. नंतर ह्याच्या 2 साईडला 2 विंग्ज आहेत. जस्ट लाईक ही विंग आहे आणि ही विंग आहे, त्याच्यावरती त्या पण निरनिराळ्या प्रकारच्या अनयुजफुल कचऱ्याने भरलेल्या होत्या. त्या सगळ्या आम्हाला साफ करायला लागल्या. हा सेक्शन पण पूर्ण भरलेला होता. काही म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी अशा खास नव्हत्या इथे, असं सांगायचा प्रयत्न करतो. आणि ज्या होत्या त्या सेपरेट करून सुधीर गाडगिळांनी आणि त्यांच्या टीमनी सगळ्यांनी मूव्ह केल्या मागच्या बिल्डिंगमध्ये. आणि संबंध नूतनीकरणासाठी खूप क्लीनअप करायला लागलं बेसिकली.
खूपच क्लीनअप केलं आम्ही. आणि त्यातून आता तुम्ही वरची गॅलरी बघाल तर त्याच्या दोन्ही साईडला 25 सीटचं असलेल्या 4 क्लासरूम्स केल्या शिक्षणासाठी. त्या कम्प्लीट एअर कंडिशन आहेत. त्याला टोटल क्लास एन्व्हायरमेंट प्रेझेंटेशनची आणि त्यांना नावं दिली आहेत. 4 महत्त्वाच्या व्यक्तींनी जिथे काम केलं त्यांची नावं तुम्हाला पाहायला मिळतील. मायदेश हॉल म्हणून आहे, तो पण आहे की ज्याच्यामध्ये जनरल छोट्या मीटिंग होण्यासाठी आहे तो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 10 किल्ल्यांची माहिती असलेली पोस्टर्स आहेत. आणि एक मोठं तैलचित्र जे मागे बघता तसं एक तिकडे मागे आहे तिथे सवाई माधवरावांचं, त्यांच्या गणेश हॉलच्या दरबाराचं. आणि ही सगळी चित्र ही सगळी ओरिजिनल इथलीच आहेत. असं नाही की गुगलवरनं काही आम्ही डाउनलोड केलं आहे. सो दिस इज अ प्रोप्रायटरी इमेजरी दॅट तुम्ही पाहताय बेसिकली. आता बलकवडे सरांनी आणि प्रदीप रावत सरांनी प्रेसिडेंट इथले तसं आव्हान केलं आहे की खूप मोठं आहे ते, की मागची बिल्डिंग आहे ती आत्ता म्युन्सिपाल्टीच्या शाळेसारखी दिसते आहे, तर ती बदलून त्याला नवीन रूप देऊन सगळं म्युझियम नवीन प्रकारे करावं कम्प्लिटली. ग्रंथालय आणि ज्याच्यामध्ये पोथ्या आणि हे सगळे कागदपत्र ठेवलेले आहेत, त्या काय मराठी शब्द काय त्याला जागेला काय म्हणतात तुम्ही? कोशागार म्हणतात ना मागे. हां, तर ते सगळं रिनोव्हेट करून चांगल्या प्रकारे हा संग्रह ठेवावा आणि डिस्प्ले करावा म्युझियमसारखा, तो उद्देश आहे. त्याला लकीली पुरातत्व विभागमध्ये येणार नाही, कारण ती तशी नवीन बिल्डिंग आहे, त्यामुळे त्याचं प्लॅनिंग करून ते पण काम घ्यायचं ठरवलं आहे. पण दुसरं एक महत्त्वाचं काम मला घ्यायचं आहे आणि ते घेतलं आहे आणि सुरू केलं आहे, ते म्हणजे जवळजवळ संस्थेकडे 25 लाख मोडीची पानं आहेत आणि पुण्यामध्ये जवळजवळ पुणे दफ्तर धरलं किंवा इतर ठिकाणं धरली तर 1.5 कोटी मोडी ओरिजिनल पानं आहेत. त्यातली थोडीच ट्रान्सलेट झाली आहेत जे मॅन्युअली करू शकतील. मला IT बॅकग्राऊंड आहे ऑफकोर्स, मी गेली 40 वर्ष US मध्ये आहे आणि आय हॅव अ कंपनी हिअर विथ AI आणि GenAI, नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून OCR वापरून काही मोडी स्क्रिप्ट ट्रान्सलेट होत नाही आहे नीट, तर आम्ही तो प्रयत्न करतो आहे आणि वी हॅव व्हेरियस AI मॉडेल्स ते फाईन ट्यून करून त्याचे बरेच प्लॅन चालले आहेत सध्या. सो दॅट इज वन प्लॅन. 1 ते 2 वर्षात आम्ही सक्सेसफुल होऊ असं वाटतं आहे, मशीन ट्रान्सलेशन युजिंग AI बेसिकली. दुसरं म्हणजे एक मायदेशतर्फे आम्ही इथेच मायदेश कट्टा म्हणून एक मायदेश विचार कट्टा म्हणून एक दर महिन्याला एक प्रोग्राम करणार आहोत. त्याची अनाऊन्समेंट लवकरच करू. आणि त्यानंतर एक आत्ता प्रदीप रावत आणि मी असा विचार केला आहे की आणखीन एक उपक्रम वर्षातनं एकदा ज्या प्रकारे यंग जनरेशन इन्व्हॉल्व होईल, आम्ही त्याचं एज ग्रुप 15 ते 25 ठरवलं आहे की आणि त्याला नाव असेल मराठा हिस्ट्री चॅलेंज आणि त्याच्याखाली दरवर्षी निराळा सब्जेक्ट असेल तर लेख आणि वक्तृत्व या दोन्ही ह्याच्यामध्ये 5 ते 7 मिनटात ती एक चॅलेंज म्हणजे एक स्पर्धा असेल. हा एक कार्यक्रम नवीन सुरू करतो आहे आम्ही. सो आय एम ट्राईंग टू गेट इन्व्हॉल्व बियॉन्ड कन्स्ट्रक्शन इन टू आयडियाज टू डू मोर रिसर्च. मराठा हिस्ट्रीवरती रिसर्च झालं आहे पण होण्याची खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बिकॉज काय आहे की मोडी कागद इतके आहेत की ते ह्युमनली ट्रान्सफर करत बसण्यात अजून 50 वर्ष जातील आणि ते जीर्ण झालेले आहेत, 400 वर्षात आहेत ते. त्याच्यावर स्कॅनिंग केल्यानंतर माझ्या मते ओनली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज ओनली वे टू डू द ट्रान्सलेशन. आत्ता इंडिक लँग्वेजेसचं ट्रान्सलेशन होत आहे, एस्पेशली देवनागरी बऱ्यापैकी, विच इज युजफुल फॉर संस्कृत ॲज अ ट्रान्सलेशन.
युजिंग AI. पण मोडीचं लिपी इथे बघितलीत तुम्ही तर ती मराठी लिपी मोडीची फार क्लिष्ट आहे. तिथे स्पेस किंवा कॉमा किंवा फुल स्टॉप कुठेच काही नाही आहे. सो इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड टू टीच कम्प्युटर ऑर ट्रेन कम्प्युटर्स अँड AI मॉडेल्स. पण वी आर वर्किंग ऑन दॅट. सो ही थोडीशी ब्रीफ माहिती देतो मी आत्ता. आणि आम्ही एक डॉक्युमेंटरी केली होती, ती आता नाही दाखवणार कारण वेळ वाचवण्यासाठी. आणि ह्यानंतर ऑफकोर्स काही प्रश्न असले तर नंतर व्हिजिट झाल्यानंतर मी आहेच बोलू शकू आपण. पण मुख्य जे आज आलात तुम्ही ते बघण्याशिवाय श्री शास्त्री यांचं भाषण पण ऐकायचं आहे. ते पण खूप रिलेव्हंट असेल, ते पण ऐकूया. आत्ताच गेले 10 दिवस युद्ध चालू झालं होतं, त्यामुळे दॅट इज मोर इंटरेस्टिंग टू हिअर. सो मी त्यांना पोडियम देतो आणि थँक्यू व्हेरी मच अगेन फॉर कमिंग हिअर.